आपण आता ऐरोली मुलुंड खर्डी ब्रिजवर आहे। हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरती दोन्ही बाजूला पदपथ आहे। नागरिकांना चालण्यासाठी जवळजवळ हा 3 किलोमीटरचा हे डिस्टन्स आहे आणि नागरिकांना जर ऐरोली पासून जर मुलुंडला जायचं असेल तर ते चालत सुद्धा जाऊ शकतात। परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की या ठिकाणी ही भव्य अशी ही खाडी तुम्हाला दिसते, ती खाडी आहे। आणि त्याच बरोबर जर तुम्ही बघाल की हा ऐरोली मुलुंड हा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर असंख्य वाहनं या ठिकाणाहून जातात आणि प्रत्येक जण आराध्य दैवताला ते मानतात। हार वगैरे आणि कार्यक्रम असेल तर ते पूजेसाठी वापरणारे जे काय निर्माल्य आहे म्हणजे हार असतात ते हार त्याचं पूजन झाल्यानंतर निर्माल्य म्हणून त्याचा वापर करतो आणि ते निर्माल्य या ठिकाणी असं टाकलं जातं। आता तुम्ही बघता हे सगळे या ठिकाणी साफसफाई केली जाते। अद्यापर्यंत या पदपथाची साफसफाई ना शासनाने केली, कुठल्या राजकीय नेत्याने केली, परंतु इथले स्थानिक नगरसेवक मम्मी चौगुले आहेत यांनी हा निर्णय घेतला, पुढाकार घेतला आणि आपण पाहता या ठिकाणी बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे, डोंट थ्रो गार्बेज फ्रॉम द व्हेकल्स। म्हणजे जी वाहनं जातात त्या वाहन चालकांनी मालकांनी कृपया या ठिकाणी हा जो निर्माल्य आहे तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाका, परंतु असं रस्त्यात टाकून ही विटंबना आहे आणि विटंबना होऊ नये, हा स्वच्छ राहावं आणि आपलं आरोग्य स्वच्छ राहील या पद्धतीने त्यांचा तो प्रयत्न चालू आहे। सर काय सांगाल की आज या ठिकाणी साफसफाई चालू आहे, आज तुम्ही या ठिकाणी हा संपूर्ण पदपथ साफसफाई करायला घेतलेला काय सांगाल? आमचे प्रभाग क्रमांक 15चे युवा नेते आणि नगरसेवक मम्मी शेठ चौगुले यांच्या संकल्पनेतून हा जो साफसफाई करायचा कार्यक्रम आहे, आमचे भरपूर कार्यकर्ते या साफसफाईमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचा अजेंडा आहे स्वच्छ ऐरोली, हा अजेंडा आहे। त्या अजेंडामुळे हे सर्व कार्यकर्ते आपले स्वच्छता मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत। हा ऐरोली मुलुंड जो ब्रिज आहे हा जवळजवळ 3 किलोमीटर अंतराचा ब्रिज आहे आणि हा जो पदपथ आहे की नागरिकांना सगळ्यांच्याकडेच वाहने असतात असं नाही, तर काही लोक चालत जातात, सकाळी वॉकिंग सुद्धा करतात। परंतु या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर फार दुर्दैव आहे, कारण आपण पाहता की हा निर्माल्य टाकला जातोय, घनकचरा टाकला जातोय, खाडी आहे सुंदर असं आपण म्हणतो की प्रत्येक खाडी असेल नदी असेल याची स्वच्छता सुद्धा ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते। अनेक वर्ष झालं आपण या ठिकाणी पाहतो की ती परिस्थिती राहिलेली नाही आणि प्रशासनाचं तो दुर्लक्ष, परंतु आज आपण नगरसेवक या नात्याने पहिलं पाऊल उचललंय, निश्चय केला, नंबर पहिला यामध्ये सुद्धा आपण स्वच्छतेमध्ये नंबर घेतलेला आहे। आज ही संकल्पना तुम्हाला एकदम अचानक कशी सुचली की हा जो पदपथ आहे हा स्वच्छ झाला पाहिजे? सगळ्यात पहिले तर दादा आम्ही 2014ला सुरुवात केलेली आहे। जेव्हा मोदी साहेबांनी स्वच्छ अभियान सुरुवात केलेली तेव्हा मला वाटतं आपल्या ऐरोलीतले सगळे म्हणजे इंजिनियर डॉक्टर सगळे घटकाचे लोक तेव्हा आम्ही सुरुवात केलेली आणि बऱ्याच टाइम मला वाटतं गॅप झाला आणि आता आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपला परिसर आहे जो आता ऐरोली मुलुंड ब्रिज एक चांगला वॉकवे आहे। आपण इथं बघितलं तर फ्लेमिंगो वगैरे सगळे येतात, ही पूर्ण मँग्रुव्हचा पट्टा आहे पूर्ण हा वाशीपासून ते पार कळव्यापर्यंत म्हणजे पूर्ण। तर इथं लोक कचरा टाकतात, आता तुम्ही बघितलं इथं रोज लोक येतात फेकतात, पण एकट्या मम्मी चौगुले किंवा आमचे सगळे मित्रमंडळी आहेत हे आपण एक दिवसानी कचरा उचलून हे काय ऐरोली साफ नाही होणार आहे, ह्याच्यासाठी आपल्याला डेडिकेशन लागेल। कारण की आपण पाहतात की इथं मँग्रोव्हसाठी बरेच एनजीओ येतात, आता आमच्या इथं वैशाली ताई सुद्धा आहे, ते पण येतात साफ करतात, बरेच असे एनजीओ काम करतात, एका मम्मी चौगुले नाहीये। पण मला असं वाटतं की आज मी असेल म्हणजे आज एक ऐरोलीचा नागरिक म्हणून, नगरसेवक तर आहे ते कामं करतोच, पण एक ऐरोलीचा नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या ऐरोलीसाठी म्हणजे 10 दिवसातून एकदा काय नाही किंवा 15 दिवसातून एकदा काय नाही, एकदा एक 2-4 तास काढून आपलं स्वच्छ परिसर केलं पाहिजे। आपण पाहिलं की लॉकडाऊन टायमामध्ये जेव्हा सगळं बंद शांत होतं ते सगळे जे जीव आहे म्हणजे जे मँग्रोव्हला लगत मग तुमचे मासेमारी असतील, खेकडे असतील, आता मी लास्ट टाइम गेलेलो इथं आतमध्ये त्या कांडलनोन मध्ये, तर तिथं ते सांगत होते गाववाले आपले की इथं पहिले लॉबस्टर खेकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या, पण आता ते दुर्मिळ झाले आहे कचरा वगैरे टाकल्यामुळे। तर आपण जसं आपलं घर आहे तसं आपण कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे। मला माहिती आहे प्रत्येकाला वाटतं अरे एक कचरा टाकल्याने काही नाही फरक पडत, उचलतात, असं नाही आहे, आपली जबाबदारी। आणि माझं म्हणणं आहे की आपली नवी मुंबई महापालिका असेल, त्यांचे जे सफाई कर्मचारी जे अधिकारी असेल, माझी विनंती आहे की मँग्रोव्हला लगत ब्रिज असेल हे सगळे कचरा हा साफ केला पाहिजे गार्बेज,
असं नाही म्हटलं पाहिजे की हा ब्रिज आहे, हा ना ऐरोलीत येत ना मुलुंड च्या ह्याच्यात येत, मध्यभागी येतो, तर आपली जबाबदारी असं नाही. आपण ऐरोलीचे नागरिक म्हणून सगळ्याच ठिकाणी आपण हे केलं पाहिजे. पण तुम्ही नागरिकांना काय आव्हान करणार? आपण पाहतोय की आज नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. नागरिकांना आवाहन करण्याची गरज नाही, ऑलरेडी अवेअरनेस आहेत. बरेच आता सगळी युवा पिढी आहेत, लोकांना पहिल्यापेक्षा फार कमी झालं. आता मी असेल किंवा आपण स्वतः काय खाद्य पदार्थ खाल्ले तर आपण कचरा हा गाडीत ठेवतो, कुठेतरी उतरलं तो डस्टबिन मध्ये टाकतो. मला वाटतं हे सगळे लोकांनी फॉलो केलं पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण पाहताय की असंख्य वाहनं या ठिकाणावर जातात. आज लाखो रुपयाची वाहनं आहेत, परंतु एक छोट्या गोष्टीसाठी सुद्धा लोक जागेचा म्हणजे ही खाडी आहे सुंदर झाली पाहिजे, आरोग्याला सगळ्यांसाठी ते चांगलं आहे आणि त्याच ह्याच्यातून आपण मासे सुद्धा आपण खरं घेतो. तर इथले ऐरोलीचे सगळे रहिवासी लोक, खरं तर ही जी राजकीय मंडळी आहेत सगळी, जे लोकप्रतिनिधी, खरं तर त्यांनी उतरलं पाहिजे, प्रत्येक प्रभागामध्ये लक्ष दिलं पाहिजे. इथं आमदार मंत्री कोण कोण लोक आहेत, पण तरी सुद्धा ही खाडी परिसर असेल याची अवस्था विकटच आहे. आज वैशाली ताई आहे तिथं मागं, आम्ही म्हणजे सेक्टर 10 सगळ्या खाडीमध्ये गादी वगैरे टाकले. इथं छानसं बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे इथं RFO असतात, सगळ्या गोष्टी असतात, मुख्य अधिकारी असतात, तरी भरमसाठ कचरा टाकला जातो. पण हे तरी ऍटलिस्ट हे तरी साफ ठेवलं पाहिजे त्या लोकांनी. इथून बाहेरून मला वाटतं आमदार मंत्री लोक येतात इथं फ्लेमिंगोचं म्हणजे एक साईट व्ह्यू बघण्यासाठी, आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. आता थोडं साफ करू का? आपण पाहतोय की ऐरोली मुलुंड ब्रिज आहे आणि हा जवळजवळ 3 किलोमीटरचा हा डिस्टन्स आहे आणि इथून असंख्य वाहनं जातात आणि नागरिकांसाठी हा पदपथ सुद्धा आहे. पण आपण या ठिकाणी जो कोणी असतील, वाहन चालक असतील, मालक असतील, तर हे या ठिकाणी निर्माल्य म्हणजे ज्याला आपण देवदेवतेची पूजा केल्यानंतर जो हार असतो तो असा टाकला जातो आणि त्याची विटंबना होते आणि ही साफसफाई मोहीम घेतलेली आहे. ताई, काय सांगाल आज हा तुम्ही पुढाकार सर्वांच्या वतीने घेतलेला आहे? मी वैशाली, माझी NGO आहे सेवा फाउंडेशन, जी आम्ही ऐरोलीमध्ये पर्यावरणासाठी काम करतो. भरपूर दिवस झाले मी ममित दादाला म्हटलं होतं की लोक या ब्रिजवरनं जातात, हा ब्रिज एवढा मोठा आहे, त्यामधनं डायरेक्ट गाडीमधनं निर्माल्य टाकतात, पण ते निर्माल्य समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये पडत नाही, ते इथे रोडवर पडतं. हे सर्व ऐरोलीकरांना समजलं पाहिजे की निर्माल्य नदीमध्ये जरी पडलं तरी ते पिशवीमध्ये डायरेक्ट टाकतात. त्यामुळे जर त्या मच्छी किंवा आतमधले जे प्राणी आहेत ते सगळं खाऊन, प्लास्टिक खाऊन, ते तुम्ही पुन्हा मच्छ्या तुम्हीच खाणार. ऐरोलीकरांना माझी अशी विनंती आहे की ते मग प्रदूषित मच्छी असो काय असो ते तुम्ही लोक स्वतः खाता. तर माझी अशी विनंती आहे की कृपया ते निर्माल्य तुम्ही घरीच डिकम्पोज करू शकता, तिथे असं पाण्यात टाकायची काहीच गरज नाहीये. आणि ममित दादांना तर मी खूपच धन्यवाद देते की त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज हा पूर्ण ब्रिज आम्ही ऐरोलीकरांनी साफ केला आहे. ताई, तुम्ही म्हणालात की ऐरोलीकर, परंतु या ब्रिज वरून जाणारे हे मुंबईकर असतील, ठाणेकर असतील, पुणेकर असतील, ते गाडीत ठेवतात आणि जेव्हा खाडी येते त्यावेळेला मात्र तिथे गाडी थांबवून बरं एक आदर तिथे असं म्हणतो की जरा करावं, पण तरी सुद्धा खाडी कुठेतरी दूषित होते. तर निर्माल्याचा वापर प्रत्येकाने कशा पद्धतीने केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निर्माल्य आपल्या घरीच सुकवून आपण डिकम्पोज करू शकतो. आपापल्या घरी काहीच गरज नाहीये निर्माल्य नदीमध्ये वगैरे टाकण्याची. आणि जे अशी ज्वेलरी वगैरे जे इथे खाली पडलेले आहेत त्या लिटरली रिसायकल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असे पदार्थ वस्तू वापरणं चुकीचं आहे ज्याच्यामध्ये ज्या पदार्थ वस्तू आपल्या रिसायकल होऊ शकत नाही. फुलं वगैरे आपले रिसायकल होतात, आपल्या घरीच आपण त्याला डिकम्पोज करून आपण आपल्या झाडांना खत करू शकतो. त्याच्यामुळे असं निर्माल्य इकडे तिकडे फेकून किंवा आपण खाडी प्रदूषित करून काहीच फायदा. ज्या ठिकाणी आपण सगळ्या मुंबईकरांनी असं ठरवूया की हे कचरा पिशवी जे निर्माल्य आहे ते टाकू नये, कारण याचा त्रास पुढे आपल्यालाच आहे. आता आपण एक क्लीन करतोय, पण उद्या येऊन परत हा जर कचरा करणार तर त्यांना समजलं पाहिजे की हा कचरा करू नये, त्याच्यासाठी सांगावं लागू नये अशी इच्छा आहे. ताई, आता जसे तुम्ही साफसफाई केली तसंच इथे आयुक्त होते, तत्कालीन आयुक्त आपले बांगर साहेब, त्यांनी प्रत्येक नाल्याच्या बाजूला जाळी मारलेली, म्हणजे कुणी तो कचरा त्या नाल्यात टाकू नये. अशीच मोहीम या ठिकाणी मम्मीदादांच्या माध्यमातून तुम्ही जो खाडीचा परिसर आहे तिथे जाळी मारण्याचा प्रयत्न करणार आहात का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक दिवस तुम्ही अशी मोहीम राबवणार आहात की गुलाबाची फुलं हातात घेऊन जो कोणी कचरा टाकेल त्याला गुलाबाचं फुल तुम्ही देण्याचा प्रयत्न, हा उपक्रम तुम्ही राबवणार आहात का? नक्कीच आम्हाला ते करायचंच आहे. एक दिवस आम्ही नक्कीच आपला वेळ काढून आम्ही जो पण इथे कचरा टाकायला येणार किंवा निर्माल्य टाकायला येणार त्याला आम्ही नक्कीच गुलाबाचं फुल देऊन त्याचा सत्कार करू, कारण त्याला त्याच्या देशाविषयी त्याच्या भूमीविषयी किती सन्मान आहे हे त्याच्यातून कळून येणार.
आणि जाळीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? जाळी मी मम्मी दादाला रिक्वेस्ट करेन किंवा त्यांनी आयुक्तांना बोलून आपल्या इथे पूर्ण ही आहे जेवढा पट्टा ब्रिजचा त्यामध्ये जाळी लावून घ्यावी, म्हणजे जेणेकरून आपली ही खाडी जी अर्धी सुंदर आहे बघा तुम्ही, आणि ही इथे किती खराब झाली आहे, तर ती स्वच्छ राहील. या ठिकाणी तुम्ही पाहताय की हा ही खाडी आहे, बाजूला एवढा मोठा ब्रिज आहे आणि हा पदपथ आहे, हा स्वच्छ राहायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की माझा परिसर हा स्वच्छ राहायला पाहिजे, तरच आपलं आरोग्य स्वच्छ होऊ शकतं आणि आपण तंदुरुस्त राहू शकतो, असं याच्या स्वच्छता मोहिमेमधून दिसलेलं आहे. सर, काय सांगाल, आज तुम्ही तरुण आहात आणि प्रत्येकाची एक जबाबदारी असते. आता युवा वर्गाचा फार मोठा याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे, तो आज या ठिकाणी दिसून आलेला आहे. हा पूर्ण परिसर म्हणजे पदपथ हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करताय, काय सांगाल? सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार. भारत देश हा सर्वांनाच माहिती आहे की युवांसाठी ओळखला जातो आणि युवांची ताकद ही भारत देशात प्रचंड प्रमाणात जास्त आहे. आणि जर युवांनी निर्णय घेतला तर कोणताही काय असू दे गोष्टी त्याच्यात बदल घडू शकतो. तर आज जर तुम्हा सर्वांना माहिती आहे, आज आम्ही ऐरोली ब्रिज इथे हा जो स्वच्छ अभियान चालवला आहे, हा आम्ही आज 2026ला नव्हे तर 2014ला जेव्हा भारत स्वच्छ अभियान झाला होता चालू, तेव्हा आम्ही 2014ला हा झाडू हातात घेतला होता. त्या टायमिंगला आम्ही आमच्या प्रत्येक सेक्टर्समध्ये टीम वाईज लीडर्स निवडून आम्ही टीम वाईज सगळ्या सेक्टर्समध्ये जाऊन स्वच्छता हे ते केलेले आहे 2014ला. आज इथे मेन मुद्दा करण्याचं कारण हे आहे की जे परदेशी पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांना आपण फ्लेमिंगोज म्हणतो, त्यांचं आगमन झालेलं आहे. जसं की तुम्ही बघत असाल की काही प्रमाणात फ्लेमिंगोचं आगमन झालेलं आहे इथे. हे पिक्चर्स कॅप्चर करायला किंवा ह्या गोष्टींना आणि ह्या परदेशी पाहुण्यांनी आपल्या ऐरोलीला निवडलेलं आहे, ते आपलं खरंच खूप सौभाग्य आहे. आणि ह्यांचे पिक्चर्स हे ते सगळे जग जाहीर सगळीकडे जातात आणि त्याच्यासाठी येणारे जे फोटोग्राफर्स आहेत ते पण परदेशी पाहुणे आहेत. जसे आत्ताही या क्षणाला फोटोग्राफर आहेत तिथे अवेलेबल, जे हे मोमेंट्स कॅप्चर करायला आले आहेत. तर हे इथे उभे असताना ह्यांचा असा जर कचरा इथे दिसत असेल तर त्यांचं सर्वप्रथम जाणार की इथले लोक कशी आहेत. जर इथं स्वच्छता नसेल तर इथला नेता कसा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह खूप मोठा उपस्थित होतो. आणि जसं की आता हे परदेशी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, तर हा जो ऐरोलीचा ब्रिज आहे हा स्वच्छ ठेवणं ही प्रथम आमच्या नागरिकांची आणि सर्वप्रथम नागरिकपेक्षा आमच्या युवांची फार मोठी हे आहे जबाबदारी. आणि या युवांचं मार्गदर्शन म्हणजे ममितदादा आहेत आणि ममितदादांच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाला या सगळ्या गोष्टींना आमचा सदा पाठिंबा असतो आणि राहणारच आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.